आणि विशेष म्हणून ज्यांचा कलावंतांना नेहमी प्रेम असतो, आशीर्वाद मिळालेले असे गोंडवाना विद्यापीठचे कुलसचिव आदरणीय डॉक्टर अनिल हेतन उपस्थित झाले. मला वाटतं टाळ्यावरून जोरदार त्यांनी स्वागत करावं. सर, आपण मंचावर यावं असं मी आपणास विनंती करतो. त्याचबरोबर ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय म्हणजे मंचावर आमंत्रित करतो की त्यांनी ते स्थान ग्रहण करावं. आणि मान्यवर मंचावर येत आहे तर मला वाटतं जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत झालंच पाहिजे. काही काळानंतर बाहेर 2 मिनिटं चहासाठी गेले होते. त्यानंतर वरिष्ठ पत्रकार जे ह्या क्षेत्रात गाजलेले आहे आणि समाजाच्या हितासाठी धावपळ करणारे आदरणीय इंग्रज सर, आपण यावं. इंग्रज सरांच्या माझं खूप जुना परिचय आहे आणि मला वाटतं सर माझ्या एका फोनवर आलेले आहे. दोघांचं पण आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. संजय भाऊ समोर या. संजय परांजपे कसं आहे समोर या. बाकी कलावंत आहेच. पराग भाऊसर जे इंडस्ट्रीमध्ये काम करतात असे कलावंत इथं आलेले आहेत. ते काही क्षणात हॉलमध्ये येत आहे. आजच्या या सभेचं अध्यक्षस्थान आदरणीय इंग्रज सर भूषणतील असं मी त्यांना विनंती करतो. रंगत बोलणं काही सरांचं स्वागत झालं पाहिजे. आणि रंगून समोर घ्या. झालं बाबा तर पूर्ण महाराष्ट्रात गाजलेली एक मोठी संस्था आहे आणि ही संस्था 2005 पासनं कलावंतांसाठी कार्य करत आहे. अनेक कलावंतांनी त्यांनी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यात यशस्वी झालेले आहे. महाराष्ट्रात मुंबईला याचं कार्यालय आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राची एकमेव संस्था आहे की दिल्लीलाही अखिल भारतीय न्याय हक्क समितीचं कार्यालय आहे. राष्ट्रीय अध्यक्ष सोमनाथ गायकवाड साहेब ते 20 तारखेला नागपूरला येऊन राहिले आणि त्या दिवशी काही कलावंतांचा सत्कार इथं नागपूरला भव्य आयोजित करण्यात आलेला आहे सांस्कृतिक कार्यक्रम. त्या अगोदर आपण शहर अध्यक्ष म्हणून मी आज एक छोटीशी मीटिंग ऑर्गनाईज केली. काही लोकांना इथं आपण पद देणार आहोत शहरामध्ये आणि ग्रामीण क्षेत्रात. ग्रामीण अध्यक्ष येणार होते पण अचानक त्यांची तब्येत खराब झाली आणि त्यांचं मला आता मेसेज आला की विजय भाऊ मी हॉस्पिटलला ऍडमिट आहे. अचानक लो बीपी झाली. कालपासून मला सांगतच होते की मला अचानक का बरं नाही वाटून राहिलं. ते नाही आले पण ग्रामीण क्षेत्रातील कलावंतांना आपण जोडून राहिलो. या संस्थेचा उद्देश आहे की कलावंत हा आयुष्यातील पण आयुष्य मंचावरून समाजाच्या हितासाठी काम करत असतो. कलावंताला जात नसते. तो जाती धर्माची कधी विचार करत नाही. त्याला म्हटलं की तुला हिंदू धर्मावर बोलायचं तर बोलणार, त्याला म्हटलं बौद्ध धर्मावर बोलायचं तर बोलणार आणि आनंदाने बोलणार. त्याला म्हटलं की ख्रिश्चन धर्मावर बोलणार आहे कॉलर टाईट करून बोलतोय आणि त्याला म्हटलं ईसाई धर्मावर मुस्लिम धर्मावर बोलायचं आहे तर तिथेही तो मागे पुढे पाहत नाही, इकडं तिकडं पाहत नाही आणि हमखासपणे छाती ठोकून बोलतो. म्हणजे कलावंत हा एक असा प्राणी आहे जगाच्या पाठीवर त्याला जात नाही. कलावंताला रंग रूप नाही. पाणी रे पाणी तेरा रंग कैसा, कलावंत असा असतो. आणि समाजाचा एक मोठा घटक आहे. जर समाजाला जोडण्याचं काम आज करत असेल या जगाच्या पाठीवर काही लोक आहे जे माणसांना डिवाइड करण्याचा प्रयत्न करतात पण कलावंतांनी समाजाला नेहमी जोडलेला आहे. आणि म्हणूनच आज या जगाला कलावंतांची फार गरज आहे. जर या जगाच्या पाठीवर कलावंत राहिला नाही तर या जाती धर्माचं विभाजन होणारच. पण कलावंतांनी नेहमी सर्व धर्म समभावाचा धोरण घेऊनच चाललेले आहे. म्हणून कोणत्याही जातीचा माणूस जेव्हा ऑर्केस्ट्रा म्हटलं, भजन म्हटलं,
किंवा जादूगर म्हटलं एक एकल कलावंत आहे, पण जादू म्हटलं तर तिथं कोणी पाहत नाही की तो जादूगर कोणत्या जातीचा ना धर्माचा आहे, फक्त त्याला पाहायला येऊन जातात. आणि म्हणूनच आज आपण इथं जमलेलो आहोत. आज विशेष म्हणून आमच्यामध्ये ज्यांचं आम्हा कलावंतांना भरपूर प्रेम मिळालेलं आहे. आज विजय वधुवटके मुंबई चैत्यभूमी गाजवणारा ऑर्केस्ट्रा, नागपूर शहरातील पहिला ऑर्केस्ट्रा ऑरेंज सिटी ग्रुप, 10 लाख ऑडियन्स मध्ये गाजवणारा विजय वधुवटके जर चैत्यभूमी पोहोचत असेल तर त्याला श्रेय जाते डॉक्टर अनिल हिरेकर. त्याचबरोबर मुंबईत गाजवलं पण दीक्षाभूमीला एक कार्यक्रम करायची संधी मिळत असेल ऑर्केस्ट्रा ऑरेंज सिटीला, तर त्याला त्याचंही श्रेय जाते डॉक्टर अनिल हिरेकर सरांना. त्याचबरोबर गडचिरोली, उमरिया, पाली, बुढार, शेडोल, मुंबई, पुणे सयाजी 5 स्टार हॉटेलमध्ये कार्यक्रम करणारा विजय वधुवटके, पण गव्हर्नमेंट जॉब असल्यामुळे मी तुम्हाला व्हॉट्सअप फेसबुकमध्ये कमी मिळतो, पण सरांचं नेहमी आम्हाला आशीर्वाद मिळालेला आहे. आणि आज कलावंतांच्या काही विषय घेऊनच आम्ही चालू राहिलो की कलावंतांना पेन्शन मिळालं पाहिजे. 29 तारखेला सर जे आपण आंदोलन केलं होतं सर, कलावंतांना 2000 रुपये भेटायचे तर ती पेन्शन बंद होती. आणि जेव्हा इटनकर साहेबांना निवेदन दिलं तर गजानन दादा त्याचा इफेक्ट महाराष्ट्रात, आमचे महाराष्ट्राचे लाडले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 15 तारखेला 4 महिन्याची थकबाकी 20,000 रुपये टाकले 5,000च्या हिशोबाने. हे कलावंतांची पहिली जीत आहे. आणि मला वाटतं आणखी आम्ही असे त्याच्यात दिले आहे की कलावंतांना बसचं रिझर्वेशन मिळालं पाहिजे, रेल्वेचं 50% रिझर्वेशन पडलं पाहिजे, म्हाडामध्ये विशेष रिझर्वेशन पाहिजे, आणि त्याचबरोबर समाजाच्या घटकांमध्ये त्याला विशेष रिझर्वेशन दिलं पाहिजे. मी आजच्या कार्यक्रमाचे जे मुख्य अतिथी आवर्जून उपस्थित झालेले आहे, मी सगळ्या मान्यवरांचं शब्दशुमानाने स्वागत करतोय, पण कैलास मलिक साहेबांना विनंती करतो की डॉक्टर अनिल हिरेकर सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. मी शब्दशुमानाने स्वागत करतो. सभेला उपस्थित सर्व सन्माननीय सर्व कलाकार मंडळी, मित्र हो, मलाही थोडं बालपणापासून गायनाची सवय आहे, म्हणजे असा सवय आहे. आणि मग कधी कधी आपली गायनाची जी भूक आहे ते शमवण्यासाठी मी विजयला काही कार्यक्रम असले की तो विजय मला आग्रह करतो आणि मग 1-2 गाणे म्हणावं लागतात. पण मुळात असं आहे, म्हणजे थोडीशी गाण्याची आवड आहे. पण मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की मी का बरं आलो इथं. म्हणजे सर्व आता आमचे एक जे आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार जे वर्गीकरण झालं त्याच्या संदर्भात मोठी मीटिंग सुरू आहे बाणाईमध्ये, आणि मी यांनी खूप आग्रह केला की तुम्ही 5 मिनिटासाठी तरी या. तर मला एकच म्हणायचं आहे की मी अनेक वर्षापासून विजय वधुवटके आणि त्यांचे जेवढे सहकारी आपले मनीष वगैरे साहेब आहेत, आमची ताई पण या ठिकाणी आज आहे, या सर्व लोकांना ओळखतो. आणि हे खऱ्या अर्थानं मी तुम्हाला सांगतो, हे कलाकारांसाठी खूप म्हणजे त्यांची जे तळमळ आहे की काहीतरी यांच्या जीवनात परिवर्तन आलं पाहिजे, यांच्यासाठी काहीतरी ज्या काही मागण्या आहेत, आणि त्याचं ज्वलंत उदाहरण मी तुम्हाला सांगतो. कोरोनाच्या काळामध्ये कलावंतावर खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो उपासमारीची पाळ आहे. नितीन राऊतसाहेब त्यावेळेस मिनिस्टर होते, पालकमंत्री, आणि अनेक कलाकारांनी त्यांची भेट घेतली होती. आणि त्यात लीड जे घेतली होती ते विजयनी घेतली होती. मी तुम्हाला खरं सांगतो, बरेच कलाकार होते. आम्ही इकडून तिकडून थोडंसं हे करून सर्व कलाकारांना त्यावेळेस थोडीफार मदत करता आली होती आम्हाला. राऊतसाहेबांनी सुद्धा पालकमंत्री या नात्यानं त्यांना जे काही राशन कार्ड वगैरे द्यायचे होते, राशन कार्ड 180 लोकांना राशन कार्ड आम्ही त्यावेळेस मिळवून दिलं होतं. आणि आम्हीच लोक गेलो होतो राऊतसाहेबांकडे की सर असं आहे. तर यांच्या जो काही पहिलेपासून जो काही हे आहे कलाकारांच्या प्रती जे काही तळमळ आहे याच्यामध्ये मी हे बघत आलो. आणि मलाही असं वाटते की बाबा काहीतरी आपण आपली सुद्धा काही मदत समजा झाली तर सर्व कलाकारांना त्याचा फायदा होईल, असं या भावनेतून आज मी या ठिकाणी आलो. मला एवढंच वाटते की जे काही तळमळीनं तुम्ही हे सर्व भाव मांडता, मध्यंतरी विजयाला सांगितलं पण होतं की बाबा तू निवेदन वगैरे व्यवस्थित तयार कर, काय काय आपल्या मागण्या असतील आपण देवेंद्र फडणवीस साहेबांना पण भेटूया, आणखी लोकांना पॉलिटिकल लोक जे काही आपल्या ओळखीचे आहेत त्या सर्वांना भेटून की
किती मागण्या आपल्या पूर्ण होतील असातला भाग नाही, पण ज्या काही प्रमुख मागण्या आहेत त्या समजा पूर्ण करता आल्या तर हे चांगलं होईल असं मला वाटते. आज हे कलाकार थोडे कमी आहेत, पण याच्यानंतर आणखी एक चांगली मीटिंग आणि सर्व नागपूर शहर, त्याच्यानंतर जिल्हा, त्याच्यानंतर आणखी विदर्भाच्या लेवलवर सुद्धा बरेच कलाकार आहेत, तर यांना आपण समजा कनेक्ट केलं आपल्यासोबत, एक त्याला एक चांगलं स्वरूप प्राप्त होईल. आणि माझ्याकडनं जे काही कलाकारांना, कारण मला थोडंसं वाटते कधीतरी असं, ललित खोब्रागडे साहेब आहेत, ते OSD होते आपल्या मिनिस्टर साहेबांचे, त्यांचे एक राजगृहाची दीडी स्पंदने म्हणून खूप मोठा कार्यक्रम ज्यांनी AR रहमानला पहिल्यांदा या ठिकाणी आणलं, असे लोक आमच्याशी कनेक्टेड आहेत. ते सध्या टाउन प्लॅनिंगमध्ये मोठ्या पोस्टवर मुंबईला काम करतात आहे. आणि ठाण्यामध्ये आता CMनी त्यांचा एक मोठा कार्यक्रम राजगृहाची दीडी स्पंदने हा कार्यक्रम ठेवतात आहेत ते ठाण्यामध्ये. तर असे सुद्धा कलाकार आपल्यासोबत आहेत, भरपूर मदत करणारे लोक आहेत. आपण फक्त थोडंसं कनेक्ट करा लोकांना, म्हणजे कोणताही व्यक्ती आपल्यापासून जो कलाकार आहे तो कलाकार या नात्यात येईल. कारण आता तुम्ही सांगत होते कलाकारांना जाती धर्म पंथ कुठलाही नसतो, कलाकार हा कलाकार असतो. त्याला जनतेची सेवा गाण्याच्या माध्यमातून किंवा कुठल्या तरी आपल्या सांस्कृतिक माध्यमातून करायची आहे. आणि म्हणून सर्व लोकांना तुम्ही कनेक्ट करा. आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटेल की बाबा मी आता सध्या गडचिरोलीला आहे आणि वीकली येत राहतो, तर मग आपण तसंच भेट घालून मी स्वतः त्यांची अपॉइंटमेंट घेऊन आपण आपले काही मागण्या त्यांच्यासमोर ठेवू शकतो. आमची ताईसुद्धा आता गोव्याला होती पूर्वी, आता इकडे आलेली आहे, खूप छान गाते ती. आणि आनंदाची गोष्ट आहे, तिचे वडील मला सांगत होते की आता 1 तारखेला ती स्वतः म्हणजे फ्रेंड्स कॉलनीमध्ये एक म्युझिक अकॅडमी ओपन करते. तर अनेक लोकांना ते त्यांना प्रशिक्षण त्या ठिकाणी देणार आहे. आणि खूप गुणी म्हणजे कलावंत आहे, मी स्वतः ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे असे जे लोक आपले जे काय म्हणतात त्याला, जे तरुण लोक आहेत जे कलेकडे वळू इच्छितात, अशा लोकांना सुद्धा आपल्याला त्या या प्रवाहामध्ये समजा आणता आलं तर आपण आणखी थोडंसं व्यापक होऊ शकतो आणि त्याला एक चांगली व्यापक दृष्टी सुद्धा लागू शकते. एवढंच या ठिकाणी बोलतो. मला थोडंसं जायचं होतं, पण सर्वांची परवानगी घेतो आणि त्या मीटिंगला मला थोडं जायचं आहे. निकाल कर हमने मार्गदर्शन दिया, इसके लिए नागपुर शहर अध्यक्ष विजय जी मधुमलिक और सभी कार्यकर्ता, आप सभी कलाकार आपके बहुत कंटिन्यू करा तुम्ही.
गायनाची आवड होती. लहानपणी मला कोणतेच प्रकारचे गुरु मिळालेले नाही. मी प्रयत्न केला, न मिळाल्यामुळे मी स्वतःला क्रिकेटकडे डायव्हर्ट केलं. अनेक मेरे मंच को बच्चे ने ध्यान स्ट्रगल किया, जीत होना चाहिए. आज भी इस उम्र में उनको देखिए, लोग ऐसे होते शिव भैया की मले पाहन बोला वाह, ऐसे लोगों की जरूरत नहीं, ऐसी भीड़ अपने को होना ही नहीं. हमें एक ही विषय होना चाहिए कि यहाँ से अगर बम निकले तो आज 100 घायल. वैसे हमारी बच्ची जब एक गाएंगी तो पूरा हॉल सोचने के लिए मजबूर हो जाएगा. आज ऐसे ही लोगों को मैंने स्पेशल यहाँ बुलाया है. मैं आदरणीय जो मंच है, सम्मानीय मंच पराग शब्द से आपका स्वागत करता हूँ. और पराग भौसा इंडस्ट्री में काम कर रहे हैं. गजानन दादा त्यांनी पिक्चर सिरियल मध्ये काम केलेलं, मला वाटतं जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत. आणि हाल ही में शिव भैया ने अपना खुद का स्टूडियो दत्तवाड़ी ग्रामीण क्षेत्र में, हमारे ग्रामीण क्षेत्र के लोग कलाकार बच्चे कैसे आगे आएंगे सर, इसके लिए उन्होंने कम से कम 10 लाख रुपया लगा दिया. कमी हो गया, देखो मेरा अंदाज था, मैंने वो बोला है, हो सकता है 10 लाख रुपया लगा दिया, उससे भी ज्यादा है. उन्होंने बोला कम हो गया. और उस दिन स्टूडियो जो मैं गया था, देखा बहुत सुंदर दत्तवाड़ी में गजानन दादा त्यांनी केलेला आहे. संजय भैया दत्तवाड़ी में तो वो अभी वो अपने लिए नहीं बनाया उन्होंने स्टूडियो. कोमल जैसे जो बच्चे हैं जो नागपुर से गोवा जाते हैं और पढ़ के आते हैं, उनको प्लेटफॉर्म मिलना चाहिए, इसीलिए उन्होंने, और ये जरूरी है. और इसी उद्देश्य से अखिल भारतीय कलावंत न्याय भास्कर समिति काम कर रही है. शिव इवेंट का एक ब्रांच लोखंड वाला मुंबई में भी है. बॉलीवुड इनका प्रोड्यूसर भी हूँ. बहुत जल्द मेरी वेब सीरीज भी आ रही है. क्या बात है, क्या बात है. तो मैं यहाँ पर जो एक शख्स बैठा है, बड़ा शर्मा सा हाथ बांध के ठंडी लग रही जैसी, मैं उनसे परिचय करा दूंगा. आप है संजय परांजपे. साधी व्यक्ती नाही, एका कंपनीचे जीएम आहे ते, आणि खूप सुंदर कीबोर्डिस्ट आहे. अशा लोकांनाच आवर्जून आज बोलवलंय. संगीताशी एकदम जवळीक आहे. आनंद भगत किसी परिचय के मोहताज नहीं. गजानन दादा बाकी जो यहाँ आए हैं मान्यवर, वो सब अपने अपने क्षेत्र में बहुत मंजे हुए हैं. और नेक्स्ट मंथ में अपन एक बड़ा इवेंट करने जा रहे हैं. आप सबका सहयोग लगेगा ही तभी हम कुछ कर पाएंगे. आज हम कुछ लोगों को भी नियुक्ति देने वाले हैं यहाँ पर, मगर उससे पहले वरिष्ठ समाज सेवक, पेशे से शिक्षक थे, हाल ही में रिटायर्ड हुए, और जैसे मैंने कहा कि ऐसा ऐसा है सर, आपको आना पड़ता है, उन्होंने कहा विजय अभी आप आधी रात को आवाज तो मैं आ जाऊंगा. ऐसे आदरणीय साहब जी से विनती करूंगा कि आज की छोटी सी सभा को आप संबोधित करें. तुमचे काही आहे ते यापैकी कोणती तरी कला जर नसेल माणसाच्या अंगामध्ये तर तो त्याचा जीवन व्यर्थ आहे असं म्हटलं जाते. आणि तुका म्हणे इथे पाहिली झाली ते येणा गावाचे का म्हणून कलाकाराचा जीवन असला पाहिजे. मी जात हा नाही की तू केली कलाकाराची जात असते. आणि खरोखर मी जरी कलामध्ये मला फार अनुभव म्हणजे नाही आहे ना, त्यामध्ये तरी मी भक्त आहे कलेचा. मी बऱ्याच ठिकाणी माझ्या देवीचं वगैरे जेव्हा काम करतो तो जागरण, 15 जागरण असेल, ऑर्केस्ट्रा असेल, मी आयोजित केले, मी करतो. आणि मी पक्षाशीही जोडलेला आहे. आणि मी आता दक्षता समितीवर बरंच राष्ट्रीय कमिटीवर पक्षी आहे मी. आणि बऱ्याच लोकांना सेवा म्हटलं सरांना कोणतेही फील्ड असो, कोणतेही कोणाची अडचण असो, आणि म्हणून ते पण मला सर तुम्ही गुरुजी आपल्या याच्यात कराल का, इन्व्हॉल्व व्हाल का. तर म्हटलं बिलकुल, माझ्यामुळे जेवढं काही आहे ना, आता 1 तारखेपासून मी रिटायर झालोय, म्हटलं तुम्ही केव्हाही आवाज द्या, मी असेल उपलब्ध असतो. आणि मी तुम्हाला फार मला आपुलकी आहे कलाकारांबद्दल, तर मी कुठेही जाऊन तुम्हाला कोणत्याही पद्धतीने मदत करू, मदत आणू. आणि एक चांगल्या पद्धतीचं एक या ठिकाणी जे चळवळ आहे कलाकारांची, त्यांनी जिल्ह्याचं अध्यक्षपद नाही, कलाकारांचं जिल्हा अध्यक्षपद त्यांच्याकडे नियुक्त झाला, त्यांचं मी अभिनंदन करतो. आपके साथ है, लेकिन बस मैं एक ही चाहूंगा कि राजनीति बीच में, और आशा करता हूं कि सब लोग विजय भैया का साथ देंगे.
पूरी टीम का साथ देंगे और शिव इवेंट हमेशा नागपुर से लेके मुंबई तक हमेशा साथ रहेगा। पराग भैया भी साथ रहेंगे और बहुत जल्दी बहुत अच्छे वर्क भी करेंगे। और भगत जी हमारे साथ ही है, तो मेहमान आए तो 10 रूम कभी भी वो दे देंगे, उनके लिए भी ताली होगा। थैंक यू सो मच दोस्तों। बहुत चली थी नागपुर में और मेरे नसीब में फिल्में बहुत आई, लेकिन गजानन जी भी जानते हैं पत्रकार करके, मेरा एक वो है उसूल कि फिल्में कैसी होनी चाहिए, उसके भरोसे में मैंने काम करना चाहा। तो जो भी फिल्में आई मेरे पास वो मेरे वो दायरे में नहीं बैठ रही थी। मेरा ये कहना है कि नागपुर में यदि फिल्में बननी है और सक्सेसफुल होनी है ना, तो सबसे पहले प्रोड्यूसर्स का यहाँ पर एक जैसे हमने यहाँ पर कभी लिया है वर्कशॉप प्रोड्यूसर का होना चाहिए कि प्रोड्यूसर्स को समझाना चाहिए कि फिल्म कमर्शियल कैसी होनी चाहिए। यहाँ पर क्या हो रहा है सर, मेरे नसीब से ये तकलीफ हो रही कि यहाँ पर 99 फिल्में जो है 100 में से ये फेलियर जा रही है। और उसका कारण ये है कि हम सबसे पहले अच्छी कहानी नहीं चुन रहे, फिर वो कहानी के अनुसार हम कलाकार नहीं चुन रहे, फिर वो सब हो भी गया, नसीब से अच्छा भी हो गया, तो जो कैप्टन ऑफ शिप होता है वो डायरेक्टर होता है, वो डायरेक्टर को ही काम नहीं आ रहा है। टेक्निकल चीजें जो आती है ना, आनी चाहिए, वो नहीं आ रही। इन सब कारणों की वजह से नागपुर में प्रोड्यूसर तो ढेर सारे, पैसे लगाने वाले ढेर सारे, लेकिन अनसक्सेस फिल्मों का सबसे ज्यादा संख्या बढ़ रही है। और ये संख्या अभी धीरे धीरे यदि बढ़ती जाएगी तो आगे जाके मेरा बड़ा लॉस है, क्योंकि मैं शिव जी की जाऊंगा सर जी फिल्म करनी है, अरे भाई साहब वो तो विजय जी की फिल्म तो ये हो गया, अरे साहब वो साहू साहब की फिल्म ये हो गया, तो मुझे नहीं करनी, तो मेरा ये लॉस है। यहाँ पर जो अच्छे टैलेंटेड लोग हैं उनका भी ये लॉस है। तो इस बात के लिए हमको एक काम करना पड़ेगा, उनका भी एक वर्कशॉप लेना पड़ेगा प्रोड्यूसर्स का। बाकी लोग तो यहाँ पर ढेर सारे इतने टैलेंटेड एक्टर्स है। तानी फिल्म आप देखिए, 90% एक्टर्स जो है ना वो नागपुर के, इवन केतकी भी नागपुर की है। वो नसीब से बंबई चली गई थी और उसने अपना वजूद बना लिया। बाकी आप विलास सुदोने देखिए, देवेंद्र दोड़के देखिए, वंदना जुमे जी देखिए, इन्होंने क्या काम किया। वत्सला पुलकुमार जी देखिए, बाकी सारे आर्टिस्ट जो है ना बहुत अच्छे, या उज्ज्वला जी भी बैठी है, बहुत अच्छी आर्टिस्ट है, उन्होंने तो बहुत अच्छा काम कर चुके हैं। लेकिन एक प्लेटफॉर्म जो होना चाहिए, देखो मैं एक एग्जांपल देता हूँ, सैराट जो फिल्म एक सुपर डुपर हिट हुई, वो सुपर डुपर हिट में एक लंगड़ा लड़का, वो लंगड़ा लड़का जब हिट हो गई ना, उसको 8 से 10 फिल्में एज ए हीरो मिली। क्यों मिली? क्योंकि सैराट का पार्ट है। यहां नागपुर में फिल्म बन रही, फिल्म का हीरो है, दोबारा फिल्म नहीं मिली। ये जो है ना कॉन्ट्रास्ट जो है ना, कि आप अनसक्सेस फिल्म का एक साथीदार हो तो आपको कोई वजूद नहीं है, और एक सक्सेसफुल फिल्म के आप छोटा सा पार्ट हो। आप देखिए ना शोले देखिए, शोले के जितने भी आर्टिस्ट थे सक्सेसफुल, सांबा को क्या काम था, कालिया को क्या काम था, लेकिन पूरी जिंदगी भर उन्होंने सिर्फ उसकी रोजी रोटी की, क्योंकि एक सुपर डुपर हिट फिल्म के वो सहकारी थे, सह कलाकार थे। तो एक बम्पर हिट फिल्म यहाँ नागपुर में होना बहुत जरूरी है, और वो करने की क्षमता लोगों में है, सिर्फ उनको पहचानने की क्षमता मुझे लग रहा है लोगों में नहीं है। खैर, मुझे बोलने के लिए यहाँ पर आपने आमंत्रित किया, समय दिया, मुझे मान सम्मान दिया। विजय जी आपका बहुत बहुत शुक्रिया, धन्यवाद। शिक्षक पण आहे, त्यांनी हाही पेशा चांगला राबवलाय, म्हणजे गुरुच त्यांनी भूमिका खूप छान राबवलेली आहे। आणि आज गुरु म्हणूनच ते या मंचावर, कलावंतांचे गुरु म्हणूनच या मंचावर उपस्थित आहे। मी त्यांना विनंती करेन की अध्यक्षीय भाषण त्यांनी द्यावे। अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीच्या या छोट्याशा सभेला उपस्थित आमचे मित्र सन्माननीय विजयजी मधुमटके, परागजी भाऊसाहेब, आमचे सावगुरुजी मलिक साहेब, शिवभाऊ जोडापे, कल्पना, उज्ज्वलाताई, आनंद भगत, परांजपे साहेब, आणि माझ्यासोबत आलेले ज्येष्ठ पत्रकार आमचे कटे साहेब, एसके न्यूजचे संपादक, आणि आर गजानराव ढाकुळकर, जीडी न्यूजचे संपादक,
आणि उपस्थित बंधूंनो की आज अशा या मीटिंगचं अध्यक्षपद मला स्वीकारावं लागलं की ज्याच्या मला त्याचं काही तेवढं ज्ञान नाही किंवा नॉलेज नाही, पण एक माणूस म्हणून प्रत्येक माणूस कलावंत असतो, प्रत्येक माणसामध्ये काही ना काही कला असते आणि त्या दृष्टीनं मला जे ते अध्यक्षपद दिलं आणि ज्या काही चर्चा इथे मी ऐकलेल्या आहेत की, आणि मला एक आनंद असा झाला की आम्ही हिंगणा विधानसभा क्षेत्रातले जास्त लोक वाडी आणि हिंगणा मला तो एक आनंद झाला की शिवभाई आई आमच्या हिंगणा विधानसभा क्षेत्रात त्यामुळे पुन्हा एकदा असतात आणि मी बंग साहेबांच्या शाळेत शिक्षक होतो हिंगण्याला नेहरू विद्यालयामध्ये पक्ष कार्यकर्ता आणि दैनिक लोकमत, दैनिक सकाळला, सध्या दैनिक सकाळला मी पत्रकार म्हणून काम करतोय आणि जे काही समाजामध्ये जे काही असे हिरे आहेत की जे झाकवलेले आहेत अशा लोकांना जास्तीत जास्त प्रकाशात आणण्याचं काम, प्रकाशित करण्याचं काम, त्यांना वर आणण्याचं काम आम्ही सातत्यानं करत असतो. हिंगण्यामध्ये तू तिथे असावे चित्रपट आमचे मित्र जे गणेश पाटील होते, गणेश पाटलांनी एक प्रयोग करून पाहिला आणि हिंगण्यामध्ये एक पहिला चित्रपट निर्माण झाला, तू तिथे असावे. त्याचं बरंचसं शूटिंग भावसार साहेबांना सर्व माहितीच आहे, इथेच नागपूरमध्ये झालं, पिटाळा तलाव आणि हिंगणा परिसरामध्ये झालं. त्याच्यामध्ये ढाकुळकर साहेबांनी सुद्धा भूमिका सहभाग घेतलेला आहे, त्यात मी सुद्धा होतो त्या तू तिथे असावेमध्ये आणि आम्ही सर्वात जास्त म्हणजे त्यांना सपोर्ट केला प्रसिद्धीसाठी वगैरे. देशपांडे सभागृहात जो कार्यक्रम झाला होता त्याचं सूत्रसंचालन मी स्वतःच केलं होतं. तर अशा प्रकारे आज मला अतिशय आनंद झाला की खुद के लिए तो हर कोई जीता है, आज भी वह जो औरों के लिए जीता है, की स्वतःसाठी कोणी जगतं. मग जनावरात आणि माणसात फरक काय आणि म्हणून त्यांच्यात आणि आपल्यामध्ये फरक आहे आणि म्हणून आपण घरी हातपाय घासून मरण्यापेक्षा चळवळीमध्ये मरा, कुठल्याही चळवळीमध्ये मरा, कुठल्याही याच्यामध्ये मरा, पण मरा, चांगलं काहीतरी करून मरा. यासाठी आपण जगत असताना दुसऱ्यांचाही विचार केला पाहिजे. आणि आज जी ही विजय मधुमटके यांचं नाव बऱ्याच वर्षापासून ऐकलेलं होतं, पण प्रत्यक्ष भेट त्यांची माझी आज झाली. नाव बरेच ऐकलं ऑर्केस्ट्रामध्ये वगैरे इथे वगैरे. आणि आमचे सावसर मुख्याध्यापक होते, आता रिटायर्ड झाले. आमची एक मोठी पतसंस्था आहे शिक्षकांची, त्या पतसंस्थेचा 10 वर्ष अध्यक्ष होतो मी. 25 लाख रुपये आम्ही आमच्या शिक्षकांना कर्ज देत होतो. म्हणजे 3 क्रम मी 10 वर्ष अध्यक्ष होतो आणि 5 वर्ष संचालक होतो. नागपूरची शाळा कर्मचारी पतसंस्था मेडिकल चौकामध्ये आहे. तर अशा प्रकारे म्हणजे शिक्षकांमध्ये जे काही चांगले लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा. तर आपलं जो कलावंताचं जे व्यासपीठ निर्माण झालेलं आहे आणि विजय भाऊनी जी काही पुढील संकल्पना सांगितलेली आहे त्यांनी, तर ती अतिशय चांगली आहे की या ग्रामीण भागातल्या लोकांना आणि नागपूर शहरामध्ये ज्या काही अडीअडचणी आपण सांगितल्या त्याच्यावरती निश्चितच आपण काम करूया. जसं कोमल सारखे जे हिरे आहेत त्या हिऱ्यांना वर आणण्याचं काम आम्ही करूया. आणि तुम्हाला जी काही आमच्या मदत लागली प्रसिद्धीच्या माध्यमातून किंवा इकडे म्हणजे तन मन धनाने आम्ही तुमच्या सोबत आहोत तेवढी या प्रसंगी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. पण बाकी टीम मी बनवलीच नव्हती. माझ्यासोबत जे जोडणारे लोक अशी टीम मला बनवायची होती की जे खरोखरच कर्तृत्वान पाहिजे. ती मी काही नाव आज घोषणा करणार आहे, आणखी काही लोकांना त्याच्यासोबत जोडणार आहे. ग्रामीणचे जे अध्यक्ष आहे मिलिंद मेश्राम, ते अचानक निघाले आणि त्यांची तब्येत खराब झाली, बीपी लो हो गया, म्हणून ते येऊ शकले नाही. ग्रामीणची काही कलावंतांना नियुक्ती देणार होतो, पण ते नाव मी घोषणा आज करणार नाही, कारण की कैलास मलिक यांना कामठी शहरचं अध्यक्षपद देणार होतो आपण, पण ग्रामीणचं ते अध्यक्ष आल्यावर आपण म्हणून तो आता ती घोषणा मी थांबवणार आहे. पण माझ्यासोबत नागपूर शहरात 3 लोकांना आज मी इथं जोडत आहे आणि मला वाटतं की मला माझ्यासोबत ते राहिले तर मला आनंद होईल आणि त्यांच्या सहकार्यानं मला एक चांगला ऑर्गनाइज करण्यात सहभाग होईल.
तर इंगळे सर तुमच्या अनुमतीने मी माझ्यासोबत नागपूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष म्हणून आनंद भगत यांचं जाहीर करतो. नागपूर शहरामध्ये उपाध्यक्ष म्हणून माझ्यासोबत करते कार्य. आणि 20 तारखेला एक मोठं आयोजन आहे या अखिल भारतीय कलावंत नायक समितीचं. त्या दिवशी त्यांना सोमनाथ गायकवाड साहेब आपल्या हातून नियुक्ती पत्र देणार आहे. फोटो घ्या.